मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांचं हवामान जर आपण पाहिलं तर मुंबईच्या तापमानामध्ये सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे मुंबईकर आता घामांच्या धारांनी हैराण झाले आहेत। वाढत्या तापमानामुळे घामोळा आणि पुरळ येण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। तेव्हा आता मुंबईमध्ये त्वचाविकारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सुमारे 30% वाढ झालेली आहे। जीन्स सारखे कपडे जर तुम्ही घालत असाल तर मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य विकार होत आहेत। वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। तसेच लहान मुलं सतत उन्हात खेळत असल्यामुळे त्यांच्या अंगावर सफेद डाग दिसत आहेत। त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेलं आहे। जास्तीत जास्त पाणी प्या, कलिंगड, टरबूज यासारखी फळं जास्त खा। दिवसातून किमान 2 वेळा अंघोळ करा आणि शरीर ओल्या कपड्याने पुसून काढा। सतत घाम येणाऱ्या जागेवर डस्टिंग पावडर लावावी। सफेद, सुती आणि सैल कपड्यांचा वापर करावा। आणि आता पुण्यामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। शहराच्या मध्यवर्ती भागामधील भिडे पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असेल। काल भिडे पुलावरील वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आली होती। त्यामुळे आता वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। मात्र काही वेळानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली। आता सोमवारपासून तब्बल 1.5 महिना पूल बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि आता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला वैमानिक व्हायचं आहे पण तुम्ही सायन्स घेतलेला नाहीये, काळजी करू नका, कारण की आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील काही वर्षांमध्ये वैमानिक होता येणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहे। सध्या याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामध्ये विचार सुरू आहे आणि या संदर्भातील धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक व्हायचं आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं लागतं अशी अट आहे। याच नियमामध्ये बदल करण्याचा DGCAनं विचार सुरू केलेला आहे। आणि या सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर आता आपण पाहूयात 100 बातम्या झटपट। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण संभाजीनगरमध्ये पार पडलं। 18 फूट उंची असलेल्या पुतळ्याला राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं। यावेळेस महाराणा प्रताप यांचे वंशज लक्षराज सिंह मेवाड, नरेश हे देखील उपस्थित होते। राज्य शासनाने तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडिंग्लज या दोन्ही बड्या बाजारपेठांमध्ये मक्तेदारीला धक्का बसणार आहे। बाजार समितीमध्ये नसलेल्या 8 तालुक्यांमध्ये या नव्याने स्थापन होणार असून तालुक्यामध्ये बाजार समितीचं राजकारण आणि अर्थकारण तेजीत येणार आहे। धुळ्यातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। फेरीवाल्यांसाठी देवपुरातील नवरंग खुल्या मैदानामध्ये प्रशासनातर्फे जागा देण्यात आली होती। मात्र त्या ठिकाणी धंदाच होत नसल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरतीच आपली दुकानं थाटलेली आहेत। धुळ्यामधील सोनगीर ते दोंडाई रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। तर अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेले आहे। सांगलीमध्ये पावसामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसलेला आहे। मार्केटमध्ये द्राक्षांचे बेदाणे तयार केले जात आहेत। भिजलेली द्राक्ष बाजारात येत असल्यामुळे 230 ते 300 रुपये किलो असा दर त्यांना मिळतोय। अपवादात्मक स्थिती वगळता सांगलीतील द्राक्ष हंगाम आता संपलेला आहे। या हंगामामध्ये अवकाळीचा पहिल्यापासूनच फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात मोठी घट झालेली आहे। नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं केळी बागेचं अज्ञातांनी नुकसान केलेलं आहे। या केळीच्या बागेतील 200 ते 250 केळींची झाडं कापण्यात आलेली आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं असून अज्ञातांनी केळीसोबतच केळीतील पाईप देखील कापलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 18 आणि 19 एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. स्टेमच्या जलवाहिन्यांची गळती सुरू असल्याने दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ठाणेकरांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी स्टेम कंपनीकडून पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. संगमनेर तालुक्यामधील पोखरी हवेली गावाला पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये असल्याने शासकीय टँकर सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनानं हात वर केलेत. मात्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं काम अपूर्ण आणि गावात इतर जलस्रोत नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करतायत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरनं ठाकरे गटानं आता आक्रमक पवित्रा घेतला. लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधून रास्ता रोको करण्यात आला. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरत असलेल्या उजनी पाणीसाठ्यामधील झपाट्याने घट होतीये. उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं असून धरणामध्ये एकूण 63.62 इतका पाणीसाठा शिल्लक आहे. लातूरमध्ये रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यामधून डबे बाहेर पाडण्यासाठी सप्टेंबर 2025 कालावधी ठरवण्यात आला. वंदे भारतचे 1920 डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 मार्गिका बनवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 750 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तेजस एक्सप्रेस आल्यानंतर केवळ एका महिन्यामध्ये 70 लाख रुपयांचा नफा कमावलेला आहे. ही आकडेवारी भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठी कमाई आहे. तिकीट विक्रीमधून 370 कोटी रुपये मिळाले असून प्रतिदिन सरासरी 17.50 लाख रुपये उत्पन्न होत आहे. यश, खासगीकरण आणि रेल्वे क्षेत्रामध्ये सुधारणांचे हे सर्व परिणाम आहे. नागपूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेला आहे. आधीच्या तुलनेमध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाढ झालेली. तर विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाड्याने नागपूरकर हैराण झालेत. यवतमाळच्या वणीमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळतो. दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेलाय. त्यामुळे काही काळ नागरिकांना गारवा अनुभवता आला. गेल्या 2 दिवसांपासून अकोला महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर बनलेलं आहे. कारण अकोल्यातील तापमान हे 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढलं असून उष्णतेची लाट आता पसरलेली आहे. सोलापुरात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसेंदिवस तापमानाने उच्चांक गाठलेला आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झालेली आहे. सिंधुदुर्गातील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणावरनं वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालेलं आहे. बिडवलकर हत्येप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता असा आरोप वैभव नाईक यांनी केला. तर 2023 मध्ये बिडवलकरची हत्या झाली असेल तर पोलिसांनी वैभव नाईकांचीच चौकशी करावी असं निलेश राणे म्हणतात. नाशिकच्या पोलिसांवरील दगडफेकी प्रकरणी आता MIMच्या शहर अध्यक्षाला अटक करण्यात आलेली आहे. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 15 अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांवरच्या दगडफेकी प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा यामध्ये होते. पुण्यामधील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागवलेला आहे. त्या संदर्भात आता पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलं असून ससून रुग्णालयाच्या अहवालामधील मुद्द्यांवरनं पोलीस संभ्रमात आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी यावेळेस पोलिसांकडून करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्यामधील नवप्रभात शिक्षण संस्थेचा देखील समावेश असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता भंडारा शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्यात येते. राज्यातील शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सूतोवाच केलेले आहे. यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू असल्याने दादा भुसे यांनी सांगितलेले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. बातमी देशाच्या राजकारणातली. तेलंगणाच्या
नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान हे ब्रीद वाक्य सिद्ध केलेले आहे। ड्युटीवरनं परतत असताना शेतकऱ्यांचं पीक पावसात भिजलेलं दिसलं। दरम्यान जवानांनी तातडीनं हे पीक ताडपत्रीनं झाकलं आणि अचानक आलेल्या पावसापासून हे पीक वाचवलेलं आहे। भर पावसामध्ये पीक झाकण्याचं काम यावेळेस जवानांनी केलेले, त्यामुळे जय जवान आणि जय किसान हे ब्रीद वाक्य गेली अनेक वर्ष आपण वापरतो ते एक प्रकारे या जवानांनी सिद्ध केलेले आहे। बातमी बुलेट ट्रेन संदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळालेली आहे। या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होणार आहेत। E5 आणि E3 या श्रेणीतील शिंकनसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीलाच भारतात येणार आहे। त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षण आणि तांत्रिक चाचण्यांसाठी केला जाणार आहे। बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला असून 2026 मध्ये पहिली चाचणी होण्याची शक्यता आहे। यानंतर पाहूया 100 बातम्या झटपट। पिण्याच्या नळातून चक्क विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याचं पुढे आलेले। मागील 2 वर्षांपासून दूषित पाणी येत असल्याने गावकरी त्रस्त झाले। घटना वर्ध्यामधील समुद्रपुरातील बैलमारे गावातून समोर आलेली आहे। त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी आता नागरिकांकडून होतीये। ताडगोळे सांडपाण्यामध्ये धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार खेडमध्ये घडलेला आहे। खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारात ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अलाउद्दीन शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे। पुण्यामधील कोंढवा पोलिसांनी धिंड काढत आरोपींचा माज उतरवलेला आहे। कोंढव्यातील गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासांमध्येच अटक करण्यात आली। विशेष म्हणजे या आरोपींना पोलिसांनी गुडघ्यावर भर रस्त्यात चालवलेलं आहे। धुळ्यामध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांकडून काळी फीत बांधून नमाज पठण करण्यात आलं। जिल्ह्यामधील विविध मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी जुम्माच्या नमाजावेळी काळी फीत बांधत शांततेमध्ये नमाज पठण केलं। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा निषेध करण्यात आला। मीरा भाईंदर वाहतूक पोलीस आता एआयची मदत घेणार आहेत। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांकडून वाहतूक पोलिसांना ई-चलन सोबत एआयच्या मदतीने कारवाई करणार आहे। तसेच वाहतूक कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। एआयची आम्हाला चांगली मदत होणार आहे अशी माहिती यावेळेस पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। चेंबूर अमरमहल जंक्शनजवळ मेट्रोचं काम चालू असताना पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। यामधून हजारो लिटर पाणी वाया गेल्याने पाण्याची लाईन बंद करण्यात आली। तसेच दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे। महाराष्ट्र राज्य वन्यजीवन मंडळाने नवी मुंबईमधील डीपीएस पाणथळ जागा फ्लेमिंगो संवर्धन म्हणून राखीव घोषित केली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आली। 30 एकरचा हा संपूर्ण डीपीएस फ्लेमिंगो तलाव आहे। ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवानं 4 वर्षांमध्ये 4,500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे। ओडिशाच्या गहिरमाथा किनाऱ्यावर 18 मार्च 2021ला फ्लिपर टॅग लावून त्याला सोडलेलं। श्रीलंकेच्या जाफना समुद्रातून पुढे त्रिवेंद्रम मार्गे रत्नागिरीमधल्या गुहागर किनाऱ्यावर हे कासव पोहोचले। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सहकुटुंब शनी दर्शन घेतलेले। यावेळी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शनिदेवाला तेलाभिषेक केला। शनी शिंगणापूर देवस्थानाच्या वतीने दोघंही शनी यंत्र घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। जळगावमधील नरभक्षक बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेले। वन विभागानं अथक प्रयत्नांनंतर डाट मारून जेरबंद केलेले। या बिबट्यानं यावलमध्ये 2 वर्षाच्या चिमुरडीचा बळी घेतलेला होता। त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होतं। बीडच्या तेलगावमध्ये 33 किलोवॅट ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा आवाज होऊन ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। या आगीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला। यावेळेस लाखो रुपयांचं नुकसान झालं असून त्यामुळे वडवणी तेलगावमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे।
नाशकात आणखीन एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागलेली. आगीमुळे हवेत आगीसह धुराचे लोट पसरलेले. आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण मात्र अस्पष्ट असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते. चंद्रपुरातील विश्रामगृहासमोर असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हे भंगार दुकान रेल्वे मार्गालगत असल्याने मोठी हानी होऊ शकली असती. शिवाय या ठिकाणी गॅस सिलेंडर पण होते. त्याचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सांगलीच्या आटपाडी झरेमध्ये 1.5 एकरवरील आंब्याची बाग आणि फळबाग जळून खाक झाली, ज्यामुळे शिवाजी खैरमोडे या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. अज्ञातांनी बागेला आग लावलेली. रायगडच्या म्हसळा येथील सर्वेअर विशाल रसाळ आणि 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्या. रायगड एसीबीच्या पथकानं माणगाव एसटी स्टँड इथं सापळा रचून ही कारवाई केली आहे. रत्नागिरीमधील मालवण किल्ल्यासमोर अंदाजे 8 ते 9 सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या 2 नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं कारवाई केलेली आहे. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये शाळेच्या एका बस चालकानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. बस चालक विकी भोसले आणि त्याला मदत करणारा योगेश माळी अशा आरोपींची नावं असून आरोपींकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो काढून जीव मारण्याची धमकी देत बलात्कारही करण्यात आला. शरद पवार गटाचे माढाचे आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये 1,10,00,000 ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन असल्याचं भासवत कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करायला कारखान्याचे बाबासाहेब बाडेकर यांची फसवणूक झाली आहे. पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यामध्ये डोमा गावात किरकोळ वादातून एका आशा वर्करनं गर्भवती महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर मारहाण केलेली आहे. तिचे दातही पाडलेले. तिने पीडित महिलेच्या पतीवर सुद्धा लाकडी काठीने हल्ला करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी संबंधित आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलेले. पुण्यामध्ये सराफा दुकानामध्ये दरोडा घालणाऱ्या 3ऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली. 3 दिवसांपूर्वी पुण्यामधील सिंहगड रोड परिसरात दिवसाढवळ्या प्लास्टिकच्या बंदुकीचे धाक दाखवत 25 ते 30 तोळे सोनं त्यांनी लुटलं होतं. पुण्यामध्ये ब्रँडेड कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री सुरू आहे. ब्रँडेड कंपन्यांचे बनावट शर्ट विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे. विविध ब्रँडच्या नावाखाली 4 लाखांचं शर्ट पोलिसांनी जप्त केलेले आहेत.